नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवरती काळाचा घाला. एका जणाचा जागेवरतीच मृत्यू. पुणे सोलापूर महामार्गावरील घटना. पुणे सोलापूर महामार्गावरील एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातलाय. देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने 3 जणांना चिरडत 4 चाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर 3 जण गंभीर जखमी झालाय. दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झालाय. दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही दुर्दैवी अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. रोहित पोकळे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील वाखरी या गावात अपघात झालाय. पुण्यातील 4 मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. वाखरी गावाजवळ त्यांची गाडी गरम झाल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली. गाडीतून सर्वजण खाली उतरले आणि बाजूला थांबले होते. यावेळी त्यातील एका मित्राने पुण्याकडून सोलापूरला जात असलेला एक भरधाव कंटेनर MH42 BF 1666 त्यांच्या दिशेने येत असल्याची पाहिले असता त्यांनी उडी मारली. मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली. यातील एका तरुणाला तर कंटेनरने फरफटत नेलाय. पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.